जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जे 2500 रुपये जमा केले जाणार होते शासनाकडून ते जमा झाले आहेत किंवा नाही अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून स्टेटस तुम्ही पाहू शकणार आहात अगदी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे। तर तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला sas.mahaIT.org या वेबसाईटवरती जायचं आहे। होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला बघू शकता लाभार्थी स्थिती हा जो ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर असं इंटरफेस येणार आहे। इथं आल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम बघू शकता जे DBT द्वारे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात पैसे। तर ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये जमा केले जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम बघू शकता, इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, जे तुमच्या संजय गांधी निराधार योजनेसोबत जो लाभार्थीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जो आधार नंबर दिलेला आहे तुमचा, त्यासोबतच मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती OTP येणार आहे मित्रांनो। इथं आधार नंबर क्लिक केल्यानंतर तर त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आधार नंबर टाकल्यानंतर खाली येऊन तुम्हाला कॅप्चा व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून गेट OTP जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, गेट OTP हा ऑप्शन इथं आहे। इथं गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जो आता सांगितल्याप्रमाणे गेट मोबाईल OTP जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे, जसं की स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। आणि OTP गेल्यानंतर एक पॉपअप मेसेजसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल। तो OTP तुम्हाला एंटर OTP नंबर या ऑप्शनवरती तुम्हाला भरून घ्यायचा आहे, जे की इथं तुम्हाला दिसत आहे। इथं क्लिक करून तुम्हाला OTP भरून घ्यायचा आहे 6 अंकी। OTP भरून घेतल्यानंतर गेट डाटा जो खाली ऑप्शन दिसत आहे OTP भरल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला मेसेज येईल आणि संपूर्ण प्रक्रिया तुमच्या समोर दिसणार आहे। पुढे तुमचं स्टेटस सर्व दिसून जाणार आहे। बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर माझी संपूर्ण डिटेल्स आलेली आहे, जे की मी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी माझी संपूर्ण जी पर्सनल वैयक्तिक जी माहिती दिलेली होती वेबसाईटला, ते संपूर्ण इथं तुम्हाला शो होणार आहे। त्यासोबतच सर्वात प्रथम खाली आल्यानंतर फायनान्शियल इयर जो दिसत आहे तुम्हाला, इथं बघू शकता फायनान्शियल इयर याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता 2025-26 हा आर्थिक वर्ष तुम्हाला निवडायचा आहे। निवडल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही तुमचे स्टेटस दिसणार आहे तिथं। तर आता इथं तुम्हाला जूनपर्यंतच दिसत आहेत, काही जणांना ऑक्टोबरचे सुद्धा दिसत असतील। जर नसेल दिसेल तुम्हाला तर सरळ स्क्रोल डाऊन करून खाली वरती प्रिंटचं ऑप्शन आहे, इथं बघू शकता प्रिंट ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। जर तिथं दिसत नसतील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही, तर इथं येऊन बघू शकता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं स्टेटस तुम्हाला इथं दिसणार आहे, जमा झालेले पैसे। जर तुम्ही पात्र आहात, तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील, तर तुम्हाला इथं शेवटच्या कॉलममध्येच ऑक्टोबर, आता सप्टेंबरचा अगोदर तुम्ही बघत आहात, सप्टेंबरचं जमा झालेलं आहे 11 सप्टेंबर 2025 या तारखेला। आणि तर तारीखसुद्धा असते जमा झालेली, बघू शकता तारीख 8/10/2025 रोजी रक्कम बघू शकता माझ्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये 2500 रुपये जमा झालेले आहेत माझ्या खात्यावरती। तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ मला 2500 रुपयेचा प्रतिमाह मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे स्टेटस तुम्हाला अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून पाहता येणार आहे मित्रांनो। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब